नमस्कार. पोयझी नमस्कार. टेल्सच्या 43व्या मराठी लाईव्ह ऑनलाईन मीट मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मी अनुपमा कडवाड तुमची आजची होस्ट आहे. आजचे आपले प्रतिभागी आहेत स्नेहल साठेजी भांडुपहून, कनुप्रिया चौहानजी मुंबईहून आणि नमस्कार. हैदराबादहून 2 प्रतिभागी आहेत, कविता संग्रस कानेकरजी आणि शोभा देशपांडेजी. दीपा राजपूतजी मुंबईहून आपल्याला जॉईन केलं आहे. सर्वांना मी आमंत्रित करते आजच्या काव्यगोष्ठीमध्ये. धन्यवाद. पोयझिटिव्हची हीच खासियत आहे की आपण वेगवेगळ्या प्रांतातून लेखकांना जोडले आहे. फार कमी असे समूह असतील जे 3 भाषांमध्ये दर महिन्यात सजीव काव्यगोष्ठी आयोजित करतात. यासाठी मी आपल्या ॲडमिन टीमचे आभार मानते. अजय वर्माजी हे आपल्याला तांत्रिक सपोर्ट देतात आणि हिंदी काव्यगोष्ठींची खूप सुंदर आयोजन करतात. कुंदा बापट मॅम, रुपाली गोरे लाळेजी, डॉक्टर सुभूजी, रश्मी पेठेजी यांचे देखील मनापासून आभार. चला तर मग बघूया आजची संध्याकाळ आपल्यासाठी काय घेऊन आली आहे. सर्वप्रथम मी आमंत्रित करू इच्छिते स्नेहल साठेजी यांना. स्नेहल साठेजी मुंबईहून या निवृत्त बँक अधिकारी आहेत. गाणी म्हणणे, ऐकणे, कविता करणे, मैत्रिणी जोडणे हे यांचे आवडते छंद. यांचा स्नेहल साठे @2072 हा यूट्यूब चॅनल आहे. हा चॅनल यांनी 15 बालगीते लिहिली तेव्हापासून सुरू केला आहे. खूपच तुमचं छान छान तुम्ही गोष्टी करता स्नेहलजी. हा, स्वागत आहे आपले धन्यवाद. पहिली रचना प्रस्तुत करण्यासाठी. धन्यवाद अनुपमा. आज अगदी मला पहिलंच ठेवलं आहेस. मी आत्ताच व्हॅलेंटाईन डे झालाय आणि मी आत्ता रिसेंट जी कविता केली आहे तीच आज मी सादर करणार आहे. कारण त्या ओके. कवितेला मला खूप छान रिस्पॉन्स येतोय. अरे वा. कवितेचं नाव आहे माझा व्हॅलेंटाईन. घेत असेल माझा वेळ जरा, घेत असेल माझा वेळ जरा, पण माझा मोबाईलच आहे माझा व्हॅलेंटाईन खरा. रिटायर झाल्यावर आवडी जोपासू लागले, नोटपॅडवर रात्री बेरात्री काव्य उतरू लागले. एखादी माहिती शोधताना खजिना लागला सापडू, गुगलवर एखादी माहिती शोधताना खजिना लागला सापडू, अगणित नवनवीन गोष्टी लागल्या मला कळू. व्हॉट्सअपने मला मेमरी क्लब दिला, व्हॉट्सअपने मला मेमरी क्लब दिला, रोज तो पुरवतो खाद्य मेंदूला. गुगल बघून काढू लागले स्केच प्राण्यांचे, गुगल बघून काढू लागले स्केच प्राण्यांचे, वारली डुडल मंडाला मोबाईलवरच शिकले. एक एकटे फिरताना गुगल मॅप येतो कामी, एक एकटे फिरताना गुगल मॅप येतो कामी, कराओकेवर गाण्याचा आनंद असतो नामी. खिशात पैसे नसले तरी काहीच फरक पडत नाही, खिशात पैसे नसले तरी काहीच फरक पडत नाही, धडाधड शॉपिंग होते ऑनलाईनच्या मदतीने. मोबाईल आहे खरा मित्र वापरला जर योग्य तऱ्हेने, मोबाईल आहे खरा मित्र वापरला जर योग्य तऱ्हेने, तोच ठरतो घातक जर वापरला स्वैरपणे. म्हणूनच म्हणते माझे जीवन समृद्ध करणारा माझा मोबाईलच आहे माझा व्हॅलेंटाईन खरा, माझा मोबाईलच आहे माझा व्हॅलेंटाईन खरा. धन्यवाद. वा वा, छान वा, छान. खूपच सुंदर मॅम. खूप सुंदर सांगितलंय. सगळे म्हणतात त्या मोबाईलवर इतके सगळे ताशेरे ओढत असतात, पण तुम्ही तो बरोबर. दृष्टिकोनच बदलून टाकलाय. नाही, खरंच आहे, या मोबाईल शिवाय आपण अशक्य आहे आता राहणं. फक्त तो अगदी थोडा वेळ घेतोय एवढंच खरंय. आपल्या आणि काव्य गोष्टी हे सगळं मिळतंय ना मोबाईलमुळे. आणि सगळ्यांना सगळ्यांची. जोडून ठेवतो मोबाईल. अगदी म्हणजे बरोबर. उपयोगही होतो, दुरुपयोगही होतो. म्हणजे दोन्ही आपण कसं वापर करू असं त्याप्रमाणे. मिळतं. अगदी छान हो. आणि खूपच सुंदर तुम्ही लिहिलं आहे. खूपच हा. सुरेख मॅम. धन्यवाद धन्यवाद. खरंच छान. तर आपण आता पुढच्या प्रतिभागींना आमंत्रित करूया. कविता संग्रस कान्हेकरजी.
कविताजीचा थोडक्यात परिचय देते. कविता संग्रह कानेकरजी हैदराबाद, तेलंगणा इथल्या रहिवाशी. या मराठी, हिंदी आणि इंग्रजीत काव्यलेखन करतात. सुचेल ते लिहायला यांना खूप आवडते. सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक विषयावर लिहितात. यांच्या बऱ्याच काव्यसंग्रहातून कविता प्रकाशित झाल्या आहेत. यांचा फेसबुकवर काव्यांजली नामक ब्लॉग आहे. पुष्कळ काव्य ग्रुप्सच्या या सभासद देखील आहेत. कविताजी, खूप खूप स्वागत आपले पहिली रचना प्रस्तुत करण्यासाठी. थँक्यू अनुपमाजी. थँक्यू कोइन्सिडन्स मला ही संधी दिल्याबद्दल. माझी पहिली कविता सादर करते. नवीन वर्षावर आहे. नवीन वर्षाच्या वेळेला मी लिहिली होती. नवीन वर्ष. कवितेचं शीर्षक आहे नवीन वर्ष. संपला डिसेंबर, संपले वर्ष. संपला डिसेंबर, संपले वर्ष. मनवायला काय लागते आनंद. चालूच आहे युद्धाचे पर्व. अश्राप मुलांचे अश्रू डोळ्यात बंद. संपला डिसेंबर, संपले वर्ष. संपला डिसेंबर, संपले वर्ष. राम मंदिर झाले, सरकार आले. जातीयवादांचा संघर्ष प्लास्टिक निर्मूलन राहूनच गेले. संपला डिसेंबर, संपले वर्ष. संपला डिसेंबर, संपले वर्ष. काय पडले कोणाला कोणाचे. काय पडले कोणाला कोणाचे. आत्महत्या, अपघातांचा उत्कर्ष. वाढलेले प्रमाण बलात्कारांचे. संपला डिसेंबर, संपले वर्ष. संपला डिसेंबर, संपले वर्ष. कोर्टात फाईल्स अशाच जमतात. एक जाईल एक एक ऐकू जाईल का आक्रोश कर्कश आंधळ्या न्यायदेवतेच्या कानात. ऐकू जाईल का आक्रोश कर्कश आंधळ्या न्यायदेवतेच्या कानात. संपला डिसेंबर, संपले वर्ष. प्रदूषण वाढले, वाहनं वाढले. बदलला वातावरणाचा स्पर्श. प्रदूषण वाढले, वाहनं वाढले. बदलला वातावरणाचा स्पर्श. ऋतुचक्र कृत्रिम वाटायला लागले. संपला डिसेंबर, संपले वर्ष. निश्चय करायची आणीबाणी. निश्चय करायची आणीबाणी. नवीन सकाळ, नवीन हर्ष. विसरून गतकाळाच्या आठवणी. संपला डिसेंबर, संपले वर्ष. वा, अगदी वास्तविक कविता सांगितली कविताजी. सुंदर. थँक्यू. थँक्यू. आपल्याशी बरेच आपले सभासद जुडले आहेत. अजय वर्माजी छान छान कमेंट्स दिलेत प्रत्येकाच्या रचनेवर. रुपाली गोरेजी जोडल्या आहेत. खूप खूप धन्यवाद अजयजी आणि रुपालीजी. असंच प्रोत्साहन द्या आमच्या प्रतिभागींना. तर पुढे आपण वळूया कनुप्रिया चव्हाण मॅमकडे. आदरणीय कनुप्रिया चव्हाणजी यांची मी थोडक्यात ओळख देते. या उदयाचल हायस्कूल मध्ये 34 इयर्स शिक्षिका म्हणून यांनी कार्यरत केलंय. यांनी निवडलेला मार्ग म्हणजे आध्यात्मिकता, ज्यामुळे त्या म्हणतात त्यांना लेखन कौशल्य सुधारण्याचे बळ मिळते. मॅम, यांचे बरेच बुक्समध्ये देखील कविता रचना प्रकाशित झालेल्या आहेत आणि या तिन्ही भाषात लिहितात, इंग्लिश, हिंदी, मराठी. मॅम, खूप खूप स्वागत आहे आपले आज मराठी काव्यगोष्ठीमध्ये. कनुप्रिया मॅम, स्वागत आहे आपले. धन्यवाद अनु. माझ्या कवितेचं शीर्षक आहे वळण. वळण आजची गरज आहे नवीन पिढीसाठी आणि त्या पिढीला पुढे जाण्यासाठी. तर कविता सादर करते. आयुष्याच्या खडतर वाटेवरील नागमोडी वळण. आयुष्याच्या खडतर वाटेवरील नागमोडी वळण अजरामर शिकवण देत चाल पुढे म्हणत पावलांना बळ देत असतात. त्यांच्याच जोरावर शिखरं गाठली जातात. त्यांच्याच जोरावर शिखरं गाठली जातात. आशा बळावते. शिराशिरातून वाहणारे रक्त उसळून निघतात. अशक्य गोष्टींना शक्य करण्याचे सामर्थ्य एकवटून येतात. मनाचे स्थैर्य आणि विचारांचा विवेक बळावतो. मनाचे स्थैर्य आणि विचारांचा विवेक बळावतो. इतर वर्णही लागतात, पण ती कोणती? ती म्हणजे संस्काराची.
जी जन्मदात्यांनी द्यायची असतात व नवीन पिढीने भरभरून ओंजळीत घ्यायची असतात. ते ओझं नसतं. ते ओझं नसतं, गुणांनी भरलेले आजीचे गाठोडं असतं. आनंदाने जपण्यासाठी, वेळोवेळी टिपण्यासाठी त्या वळणावर पाय लटपटत नाहीत. त्या वळणावर पाय लटपटत नाही, दिशाभूल होत नाही. वळणं लागली की वळणांची भीती वाटत नाही. तेव्हा वाटचाल करीत राहावं एकट्याने. धन्यवाद. वा मॅम, खूपच छान. खूप सुंदर, खूपच छान. थँक्यू. आणि प्रस्तुती देखील खूपच छान. कुणाला काही सांगायचं कविता कनुप्रियाजींच्या कवितेबद्दल? खूप सुंदर लिहिली. हो खूप हो, छान. अगदी अगदी. थँक्यू. सांगायचं पद्धत आहे. येस. आता आपण आमंत्रित करूया शोभा देशपांडेजी यांना. शोभाजींची मी ओळख सांगते. शोभाजी हैदराबादहून आहेत. या सेंट जॉर्ज डिग्री अँड पीजी कॉलेज अबिज येथे प्रोफेसर म्हणून सेवेत आहेत. या 3 भाषांमध्ये लिहितात, मराठी, तेलुगू आणि हिंदी. आणि यांना बरेच अवॉर्ड्स देखील मिळालेत, तेलुगू, हिंदी, मराठी सगळ्या काव्यरचनांसाठी. ह्या म्हणतात की यांचे बरेच या प्रोग्राम्स देखील अटेंड करत असतात, ऑनलाईन, ऑफलाईन. आणि सुंदर्य कलभवन, त्यागराजा गानसभा, हिंदी प्रचार सभा, कदंबिनी क्लब ॲट नवजीवन विद्यालया इथे देखील यांची प्रस्तुती होते. खूप खूप स्वागत आहे मॅम आपले. शोभाजी, स्वागत आहे आपले पहिली रचना प्रस्तुत करण्यासाठी. हे म्यूट उघडा तुम्ही. म्यूट आहे ना? हा. हा मॅम, तुम्ही रचना प्रस्तुत करू शकता. आवाज येतोय? बंद नाही नाही, माझा हा आता हा येतोय, तुमचा आवाज येतोय मॅम. हा, येत आहे का? हो हो येतोय मॅम, बोला. ओके. देशपांडे. हा, माझं नाव शोभा देशपांडे आहे. मी मराठी आहे, माझी शुद्ध नाहीये, पण लिहिण्याचा आवड आहे. प्रोत्साहन करण्यानं मी फ्री. आता म्यूट झालाय मॅम. आता आवाज म्यूट झालाय मॅम. आवाज चला ना, कशाला दवायला? हा, आता ऐकू येत आहे, आता बोला. शीर्षक आहे फ्री. ओके. अतिरागाने मनुष्य अतिरागाने तेलाचे पदार्थ खाण्याने ऍसिडिटी फ्री. अतिरागाने तेलाचे पदार्थ खाण्याने ऍसिडिटी फ्री. द्वेषाने राहण्याने अल्सर फ्री. द्वेषाने राहण्याने अल्सर फ्री. सॉफ्टवेअर लोकांना जास्त जोर असतं, आपल्यालाही असतं कधी कधी. कामाच्या व्यापाने जास्त विचार करण्याने बीपी फ्री. कामाच्या जोराने जास्त विचार करण्याने बीपी फ्री. छान गोड बोलण्याने निर्विचार स्थिती फ्री. छान गोड बोलण्याने निर्विचार स्थिती फ्री.
सेवा करण्याने, सेवा करण्याने आशीर्वाद फ्री, सेवा करण्याने आशीर्वाद फ्री, निजायती ईमानदारीने, ईमानदारीने राहण्याने झोप फ्री, निजायती ईमानदारीने राहण्याने झोप फ्री, योगाने, योगाने ध्यानाने, योगाने ध्यानाने आरोग्य फ्री, योगाने ध्यानाने आरोग्य फ्री, विश्वासाने मित्र फ्री, विश्वासाने मित्र फ्री, शांत राहण्याने, शांत राहण्याने प्रकृती फ्री, शांत राहण्याने प्रकृती फ्री, प्रेमाने, प्रेमाने आनंदीचे राहण्याने, प्रेमाने आनंदित राहण्याने आरोग्य फ्री, प्रेमाने आनंदाने राहण्याने आरोग्य फ्री, असूयाने राहण्याने, असूया मतलब कोण कसं राहते त्यांच्यावर, असूया अगर केलं राहण्याने डोके दुःख फ्री, असूयाने राहण्याने डोके दुखे फ्री, भांडण्याने, भांडण्याने शरीर सर्व जळणं फ्री, भांडण्याने सर्व शरीर जळणं फ्री, कविता सांगण्याने, कुठे तिथे जातो ना, कविता सांगण्याने शाल सर्टिफिकेट फ्री, कविता सांगण्याने शाल सर्टिफिकेट फ्री, अनु मॅडमच्या झूम मीटिंग मध्ये राहण्याने, अनु मॅडमच्या झूम मीटिंग मध्ये येण्याने, कविता सांगण्याने आनंद फ्री, अनु मॅडमच्या झूम मीटिंग मध्ये कविता सांगण्याने आनंद फ्री, सर्वांशी मिळून राहिले तर, सर्वांशी मिळून राहिले तर आनंद फ्री, सर्वांशी मिळून राहिले तर आनंद फ्री, फ्री फ्री फ्री, सर्व काही फ्री. वा मॅम, खूपच सुंदर. खूपच छान. जीवनाचा गीतेचा आधार घेतलाय. मूलमंत्र सांगितला जीवनाचा. छान. Yes, अगदी अगदी. आणि मस्त तुम्ही आजकालच्या मुलांना असं राहा म्हणलं मनमोकळेपणाने तर कळत नाही. छान मॅम, अगदी आजकालच्या मुलांना मनमोकळेपणाने. असं राहा म्हणलं तर त्यांनी राहत नाही, हे ऐकलं तर फ्री होऊन जाते त्यांना. करेक्ट. आणि आपण बऱ्याचदा म्हणतो ना, लिखाण हे म्हणजे स्ट्रेस रिलीफ असं यासाठी वापरतात. हा, स्ट्रेस बस्टर. अगदी छान, तसं छान लिहिलंय मस्त तुम्ही. मस्त, आवडला विषय. आणि प्रस्तुती देखील छान होती मॅम. धन्यवाद. धन्यवाद. येस. आता आपण पुढच्या कवयित्रींकडे वळूया. आपल्या पुढच्या प्रतिभागी आहेत दीपा राजपूतजी. दीपा राजपूत यांचा मी थोडक्यात परिचय देते. या शिक्षिका आहेत. यांनी लिखाणाचा छंद या दृष्टीने सुरुवात केला, पण आता यांना आपले कौशल्य अधिक निखरायचे आहेत. यासाठी यांना मार्गदर्शनासाठी यांनी बरेच ग्रुप्स जॉईन केले आहेत आणि त्या म्हणतात की पोएझी टेल्स देखील त्यांना त्यांच्या लिखाणाचे मार्गदर्शनासाठी उपयोग होईल यासाठी यांनी हा आपला समूह जॉईन केला आहे. आणि ह्या बेसिकली मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स आणि BEd च्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. तर मॅम, खूप खूप स्वागत आहे आपले पोएझी टेल्सच्या या मंचावर. वेलकम वेलकम. आजच्या या काव्यसंध्येत उपस्थित असलेल्या सर्व कवयित्रींना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी अनुपमा मॅम आणि टीम पोएसी टेल्स यांचे आभार व्यक्त करू इच्छिते, कारण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आज मला माझी कविता सादर करण्याची संधी मिळाली आहे. सो थँक्यू मॅम. आजच्या माझ्या कवितेची मी थोडक्यात प्रस्तावना सांगते.
माझ्या आजच्या कवितेचा विषय आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे सिनियर सिटीजन्स. आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या कामात इतके गुंतून जातो की आपल्या घरात पण उपस्थित असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींना ते उपेक्षित झाल्यासारखे वाटते. आपल्या मनातील त्यांच्याबद्दलचं प्रेम, आदर किंवा त्यांचे आपल्या जीवनातील महत्व खूप वेळा आपण स्पष्टपणे व्यक्तच नाही करू शकत, म्हणजे आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. पण आज माझ्या कवितेच्या माध्यमातून त्या भावना पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि सर्व सिनियर सिटीजन्सला ही माझी कविता समर्पित आहे. तर कवितेला आता सुरुवात करते. कवितेचे शीर्षक आहे ऋणानुबंध. वृद्धत्व नसते अस्ताचा सूर्य, वृद्धत्व नसते अस्ताचा सूर्य, तर वृद्धत्व म्हणजे परिपक्व अनुभवांचे माधुर्य. आई बाबा तुम्ही जरी थकले असाल, आई बाबा तुम्ही जरी थकले असाल, कमरेतूनही जरा वाकले असाल, पण जेव्हा जेव्हा आधाराची गरज पडली, माझी पावले लगेच तुमच्याकडे वळली. मान्य आहे होते थोडे विस्मरण, मान्य आहे होते थोडे विस्मरण, का निसटतात वस्तू हातातून, नका शोधू कारण. काहीच हरकत नाही शोधा तुम्ही तुमचा विरंगुळा, काहीच हरकत नाही शोधा तुम्ही तुमचा विरंगुळा आणि तुमच्या जुन्या सवयी जे देतील तुम्हाला स्फुरण. तुम्ही आमच्यासाठी स्वतःचा साचा बदलला, तुम्ही आमच्यासाठी स्वतःचा साचा बदलला, मगच तर ऋणानुबंधाचा सुगंधी चाफा फुलला. काहीही व्यक्त न करता सारे दिले तुम्ही, काहीही व्यक्त न करता सारे दिले तुम्ही, पण तरीही तुमच्या रागावण्याने नाराज झालो आम्ही. अलगद कवेत घ्या आम्हाला द्या थरथरत्या हातांची ऊब, अलगद कवेत घ्या आम्हाला द्या थरथरत्या हातांची ऊब, परमेश्वराचे गोजिरे रूप तुमच्या सारखेच असेल बहुतेक हुबेहूब. धन्यवाद. छान. खूप सुंदर शब्दांकन आहे. येस, खूपच खूपच अप्रतिम सुंदर. माझी, खूप खूप सुंदर. थँक्यू. आणि खरंच ओल्ड एज मध्ये त्यांना आपला सपोर्ट हवा असतो, तर तुम्ही छान ते शब्दांकन केलंय. खूप आवडली कविता, खूप खूप छान. आपली पहिली फेरी ऑलमोस्ट संपत आली आहे. तर माझी कविता मी प्रस्तुत करते. मी योगावरती रचना लिहिली आहे. जसं की आताच शोभाजींनी सांगितलं, आणि आपल्या रोजच्या दगदगीमध्ये आपण स्वतःसाठी वेळ काढणंच विसरून जातो. त्यामुळे हल्ली आणि बरेच आपण कसं हेल्थ कॉन्शियस होत चाललोय, तर त्यासाठी ही योगावरती छोटीशी कविता लिहिली आहे, ती प्रस्तुत करते मी. श्वासाचा हा खेळ सारा, जीव प्रत्येकाचा प्यारा. श्वासाचा हा खेळ सारा, जीव प्रत्येकाचा प्यारा. धावपळीचे जीवन तणावपूर्ण, श्वासाहीन राहील अपूर्ण. धावपळीचे जीवन तणावपूर्ण, श्वासाहीन राहील अपूर्ण. आधुनिक जीवन श्रेणी वाढणारे आजार, या सगळ्यावर एकच उपचार. आधुनिक जीवन श्रेणी वाढणारे आजार, या सगळ्यावर एकच उपचार. समस्या अनेक येतात हळूवार, कधी कुठून कसे ही करतात वार. समस्या अनेक येतात हळूवार, कधी कुठून कसे ही करतात वार. स्वस्थ जीवन सुखी जीवन, नियमित व्यायाम करूया आचरण. स्वस्थ जीवन सुखी जीवन, नियमित व्यायाम करूया आचरण. शांत आणि प्रसन्न मन, आजारमुक्त करूया तन. शांत आणि प्रसन्न मन, आजारमुक्त करूया तन. शेवटच्या 4 ओळी. या सर्व गोष्टींसाठी एकमेव उपाय, ज्याचे काहीच नाही अपाय. या सर्व गोष्टींसाठी एकमेव उपाय, ज्याचे काहीच नाही अपाय.
आनंदी जीवनाचा एकच मंत्र, आचारू जीवनी नित्य योगा तंत्र. आनंदी जीवनाचा एकच मंत्र, आचारू जीवनी नित्य योगा तंत्र. धन्यवाद. छान छान सुंदर. खूपच अगदी छान कविता. आजकालच्या पिढीला खूपच सुंदर. योग्य सल्ला आहे. सुंदर, अगदी खूपच छान लिहिली आहे. थँक्यू कविताजी. लास्ट तर ऑलमोस्ट आपण आपल्या पहिली फेरी आपली समाप्त होत आली आहे. आणि रुपालीजी, अजयजी, माधुरीजी यांचे खूप खूप आभार. यांनी छान छान कमेंट्स केलेत प्रत्येकाच्या रचनेवर. आता आपण दुसऱ्या फेरी करता प्रेम या विषयावर आपल्या रचना प्रस्तुत करणार आहोत. प्रत्येक प्रतिभागींना मी आमंत्रित करण्यापूर्वी प्रेम या विषयावर काही प्रसिद्ध कवी काय म्हणतात हे प्रस्तुत करते. तर पहिल्यांदा मंगेश पाडगावकर यांच्या या प्रसिद्ध ओळी सांगते. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, दोन ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, दोन ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं. घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तर या ओळींनी मी पहिल्या आपल्या कवयित्रींना आमंत्रित करते, स्नेहल साठेजी यांना. स्नेहलजी, तुमचे स्वागत आहे प्रेम या रचनेवर कविता सादर करण्याकरता. स्नेहलजी ऑडिबल आहे का? आवाज येतोय? नेटवर्क इश्यू आहे का? स्नेहलजी, बहुतेक त्यांना आवाज पोचत नाहीये बहुतेक. त्यांचं नेटवर्क इश्यू क्लिअर होईपर्यंत आपण मग पुढच्या कवयित्रींना आमंत्रित करूया. कविताजी, तुम्ही तुमची रचना प्रस्तुत कराल? हो, स्वागत आहे आपले. थँक्यू अनुपमाजी. कवितेचं शीर्षक आहे वाट. ऍक्च्युली ही मी म्हणजे ह्यांची जेव्हा फिरतीची नोकरी होती तेव्हा ते तिकडे आणि मी इकडे, तर त्या परिस्थितीवर लिहिलेली. आता तर रिटायर झाले म्हणा, पण त्याच्यावर तेव्हा लिहिलेली मी कविता आहे ही, वर्षाखाली. हो हो. तर कवितेचं शीर्षक आहे वाट. तू तिकडे मी इकडे, पहाटेच्या किरणांची वाट आहे. तू तिकडे मी इकडे, पहाटेच्या किरणांची वाट आहे. रातराणीचा सुवास चोहीकडे, अंधार अजून बाकी आहे. चहा घेऊन निवांत एकत्र, उगवेल एक सकाळ अशीच. अंधार अजून बाकी आहे मात्र, डोळ्यात आस त्या किरणांची. वेळ नाही बसून बोलायला, हातात हात साथ हृदयाची. दूर सारत या अंधाराला, लाली उगवली क्षितिजाची. गर्भतेज निशेचे चंद्रप्रकाशात, फाकले तेज लाटा समुद्राच्या. प्रणय रंगला शुभ्र अंधारात, खट्याळ वारा पायघड्या फुलांच्या. खूप काही असते बोलायचे, राहून गेले टोचणी राहते. बाकी राहिलेल्या जसे अंधाराचे, बांधत जाते किरणांशी नाते. मस्त छान. कविताजी, हो. थँक्यू. छान मांडले आहे. खूप सुंदर. खरंच छान. हो. थँक्यू. त्यांनी तिकडे, तुम्ही इकडे. आणि बऱ्याच वेळी असं दृश्य आता तर आपल्याला एकत्र आहेत सापडतं. ना.
आता माझा शोभा आवाज दिला मॅडम येतोय आता का तरी ऐकायला? एकत्र आहेत ना. हो. जसं त्या म्हणाल्या आता रिटायर झाले त्यामुळे आता वेळच वेळ असेल, हो ना? येस. आता माझा आवाज येतोय का? हो हो स्नेहलजी, अगदी तुमचा छान मगाशी होतं. नेटवर्क इश्यू होता त्यामुळे पण तुम्हाला मला आमंत्रित केलेलं. तुमचा आवाज व्यवस्थित येत होता, मला क्लिअर ओके. होतं सगळं. हा काहीतरी हा हा. असेल. येस हा येस, हा, आता येतोय, स्पष्ट येतोय. चालेल चालेल, ओके. तर आपण पुढे आता स्नेहलजींना आमंत्रित करण्यापूर्वी एक 4 ओळी मी कुसुमाग्रज यांच्या म्हणते. भेट पृथ्वीचे प्रेम. झाली, भेट झाली पहिली तेव्हा सांज पेटली होती, रिमझिम वर्षे वर्षे तुम्ही लालसा लाल दाटली होती. भेट झाली पहिली तेव्हा सांज पेटली होती, रिमझिम वर्षे तुम्ही लालसा लाल दाटली होती. काळ लोटला आज भेटता, नदी आटली होती, ओठांवरती उपचारांची सभा थाटली होती. काळ लोटला आज भेटता, नदी आटली होती, ओठांवरती उपचारांची सभा थाटली होती. सभा थाटली होती. सुंदर. स्नेहलजी, अरे आपले स्वागत आहे आपली येस रचना येस. प्रस्तुत करण्यासाठी. मी आता पहिल्यांदाच हा प्रयत्न केलाय. मी असा विषय घेऊन कधी केली नव्हती कविता. आपले ते छोटे करतो 4 ओळ्या ते ठीक आहे. आज एक ओके. प्रयत्न केलाय, बघूया. अरे वा. पहाटे पहाटे साखर झोपेत कुणीतरी स्वप्नी आला ग आला. पहाटे पहाटे साखर झोपेत कुणीतरी स्वप्नी आला ग आला. छेडले ग त्याने मम अंतराला, गुपित सांगू हे कोणाला. छेडले ग त्याने मम अंतराला, गुपित सांगू हे कोणाला. डोळ्याला डोळा भिडवून थेट घातली की साद मम हृदयाला. डोळ्याला डोळा भिडवून थेट घातली की साद मम हृदयाला. छेडले ग त्याने मम अंतराला, गुपित मनीचे सांगू कुणाला. लपविता लपे ना मनीचा भाव, कशी बरसावरू भावनाना. लपविता लपे ना मनीचा भाव, कशी बरसावरू भावनाना. घायाळ केले मम काळजाला, गुपित सांगू हे कोणाला. डोळ्यांनी माझ्या केली फितुरी, थरकाप झाला मम काळजाचा. डोळ्यांनी माझ्या केली फितुरी, थरकाप झाला मम काळजाचा. कळले गुपित आई बाबांना, छेडले ग त्याने मम अंतराला. कळले गुपित आई बाबांना, छेडले ग त्याने मम अंतराला. गुपित सांगू हे कोणाला, गुपित सांगू हे कोणाला. चालेल. छान, क्या बात आहे. वा वा. खूप गुण सुंदर, म्हणजे लावणी खूप सुंदर. लावणीच्या व्हॉइस, स्वरूपात वाटत होतं. आवाज खूप छान आहे. आवाज आणि धन्यवाद. लावणीच्या आवाज स्वरूपात. खूप सुंदर. आज चाल आत्ता संध्याकाळीच पाहिली लावून, म्हटलं येते का बघू. खूपच छान अंजली मी ते स्नेहलजी. छान हा. लावली अगदी. हो छान. हो, धन्यवाद धन्यवाद. अगदी मस्त. हा, खूप छान आवाज. गायलं पण खूप छान तुम्ही. हो. धन्यवाद. स्नेहलजी छान गातात, मल्टी टॅलेंटेड आहेत. खूपच छान नाही. वाटलं. धन्यवाद सगळ्यांना. आता आपण पुढच्या कवयित्रींना आमंत्रित करण्यापूर्वी राम पाठक हे प्रेमाबद्दल काय म्हणतात बघूया. सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का. मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी. हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशील का. हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशील का. हृदयात आहे प्रीत अन ओठात आहे गीतही, ते प्रेम गाणे छेडणारा सूर तू होशील का. ते प्रेम गाणे छेडणारा सूर तू होशील का. किती छान छान लिहिलेत ना आपल्या
मराठी वाङ्मयामध्ये खूपच खूपच सुंदर. सुरेख. हो. कनुप्रिया चव्हाणजी यांना सुंदर. मी आमंत्रित करते त्यांची रचना प्रस्तुत करण्यासाठी. माझी कनुप्रिया कविता स्वागत आहे आपले. माझी कविता सादर करण्यापूर्वी मी 4 ओळी म्हणते. हो. प्रेमाला देखाव्याचा वर्क नसावा. प्रेमाला देखाव्याचा वर्क नसावा. नसावा एखादा भरजरी शालूचा पेहरावा. असावा तो फक्त मायेने स्पर्शून जाणारी एक वाऱ्याची मंद झुळूक. जयास पांघरावे अन झुलत जगावे. आठवणींचा साठा घेऊन मनसोक्त. वा. पुढे मी खूपच माझी सुरेख. कविता खूप सुंदर. खूपच छान, खूप सुंदर. खूपच छान. माझी कविता सादर करते. माझी या प्रियाला. माझी या प्रियाला दिसेल का डोळ्यातील पाणी. माझी या प्रियेला दिसेल का डोळ्यातून पाणी. स्मरतील का माझ्या ओठावरील तरंगणारी गाणी. हृदयातील वेदना उमगतील का तुझ कधी साजना. हृदयातील वेदना उमगतील का तुझ कधी साजना. तू माझा चंद्र नी मी तुझी अभिसारिका. तुला पाहुनी वा. बहरतसे पारिजातक माझ्या अंगणी. तुला पाहुनी बहरतसे पारिजातक माझ्या अंगणी. वाराही घालत राही मजपाशी तुझीच मागणी. कोकिळेच्या कंठातून नित्य येई गान रागिणी. कोकिळेच्या कंठातून नित्य येई गान रागिणी. तुझ पाहिल्या विण मिटेना डोळ्यांची पापणी. आठवणींना पूर येतो. आठवणींना पूर येतो क्षीण येतो त्या क्षणी. झोप उडून जाते पण स्वप्न पाहते जागेपणी. परतुनी येशील वा. का जीवनात. परतुनी येशील का जीवनात वाट पाहे तुझी विरहिणी. परतुनी येशील का जीवनात वाट पाहे तुझी विरहिणी. तोडोनी सारे पाश धाव घेईल तुझी हरिणी. धाव घेईल तुझी हरिणी. धन्यवाद. खूप सुंदर. खूप सुंदर. खूपच खूपच हृदयस्पर्शी. हो, हो. खरं. खूप छान. थँक्यू. खूप थँक्यू. छान. छान रचना मॅम. खूपच सुरेख ओळीत तुम्ही प्रेमाबद्दल मांडलं आहे. खूपच हृदयस्पर्शी रचना. थँक्यू. आता मी पुढच्या आपल्या प्रतिभागींना आमंत्रित करण्यापूर्वी एक 4 ओळी पिपय ह्या कवितेतले आता सांगते. आणि बऱ्याचदा काही ग्रामीण भाषातील देखील रचना खूप सुरेख, जसं की बहिणाबाई देखील बोली भाषेत लिहायच्या, तसं ही देखील त्याचप्रमाणे एक 4 ओळी आहेत. पिपय. गाव सोळून चालली तुवा पालखीत पाय. मैना उळून गेल्यानं महा उदास पिपय. गाव सोळून चालली तुवा पालखीत पाय. मैना उळून गेल्यानं महा उदास पिपय. आली घेऊन पाण्याले हाती रिकामी घागर. तया डोळ्यात अथांग होता भरेल सागर. आली घेऊन पाण्याले हाती रिकामी घागर. तया डोळ्यात अथांग होता भरेल सागर. जीव मासोईच्या वाणी त्यात खोल खोल जाय. जीव मासोईच्या वाणी त्यात खोल खोल जाय. शोभा देशपांडेजी यांना आमंत्रित करते मी त्यांची रचना प्रस्तुत करण्यासाठी. शोभाजी, स्वागत आहे आपले. खूप खूप आभार. खूप खूप आभार. सगळ्यांची रचना खूपच सुंदर होती. आता महिला दिवस यायले ना, तर आई अजून मुलांचंही प्रेम कसं असतं, महिलाच सर्व काही म्हणजे A to Z महिलाच आहे. त्या महिलाबद्दल लिहिले. शीर्षक आहे महिला दिन. काढते चिमटे पोटाला स्वतःच्या. काढते चिमटे पोटाला स्वतःच्या. बाळाचे पोट ती भरत असते. बाळाचे पोट ती भरत असते. मायेच्या छाया ते त्याला वाढवते असते. मायेच्या छाया ते
त्याला वाढवते असते, अशी ही आई असते, अशी ही आई असते. लहानांच्या चुकाती स्वतःवर घेत असते, स्वतःवर घेत असते. लहानांच्या आधार ती बनत, अशी ती ताई असते, अशी ती ताई असते. करते आपल्या कवाचे रक्षण, त्याच्या सुखसानी ती झटत असते, त्याच्या सुखासानी ती झटत असते. ठेवून व्रत वटपौर्णिमाचे, त्याच्या आयुष्याची मागणी देवाकडे, त्याच्या आयुष्याची मागणी देवाकडे करत असते, अशी ती एक अर्धांगिनी असते, अशी ती एक अर्धांगिनी असते. खेळवते जी स्वतःच्या अंगावर त्यांना प्रेमाचा वर्षाव करते असते, प्रेमाचा वर्षाव करत असते. दाखवणी योग्य मार्ग बाळाकडून देत असते, दाखवणी योग्य मार्ग बाळाकडून देत असते. अशी ती आजी असते, अशी ती आजी असते. अशी ही स्त्री विविध रूपात जगत असते, अशी ही स्त्री विविध रूपात जगत असते. करुणी समर्पित आपले आयुष्य दुसऱ्यांसाठी जगत असते, दुसऱ्यांसाठी जगत असते. अशी ही स्त्री असते, अशी ही स्त्री असते. धन्यवाद. वा. महिला दिवस यायला म्हणून महिलांसाठी खूप सुंदर. सांगितलेलं आहे. सगळ्या बाबींचा अगदी विचार बरोबर. केलाय. खूप Yes. छान. अगदी खरं सांगितलंय. केवढ्या भूमिका निभावत असते एक स्त्री. खरंच. हो, हो. पण खूप छान इतकं प्रस्तुती केलं ना. तरी तू काय केलीस? बरोबर. छान आई कुठे काय करते? आई कुठे काय करते? खरंच. आई काहीच करत नाही, सर्व नाही, काही पण आईच आता- करते, पण काहीच करत नाही आई. पण आता आणि हल्लीची पिढी बरंच जाणायला लागली आहे, हे ऍक्सेप्ट करावं लागेल. हो. आताची जनरेशन जाणायला लागली आहे बरंच. खूप अगदी. करेक्ट. आज अनायसे आपला महिला ग्रुपच झाला धन्यवाद. आहे. सगळ्या आपण महिलाच हो. भेटलो आहोत. हो, खूप छान. तुम्ही इतका छान सगळ्यांच्या- चान्स दिलात महिलांसाठी सांगायला, अनुजी. हो. थँक्यू. आणि प्रेमाच्या छान छान छटा आपण पाहिल्यात. आता आपण आमंत्रित करूया पुढच्या कवयित्री यांना. तत्पूर्वी सुधीर मोघेजी काय म्हणतात बघूया. दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं, दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं. तसंच काहीस पाऊल न वाचता आपल्या आयुष्यात प्रेम येतं, तसंच काहीस पाऊल न वाचता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. शोधून कधी सापडत नाही, मागून कधीच मिळत नाही. शोधून कधी सापडत नाही, मागून कधीच मिळत नाही. वादळ वेड घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही. वादळ वेड घुसतं तेव्हा टाळू म्हणून टाळत नाही. तसंच काहीच प्रेम असतं. तर पुढे आपण आमंत्रित करूया दीपा राजपूतजी यांना. दीपाजी, खूप खूप स्वागत आहे आपले. पुन्हा एकदा सर्व कवयित्रींना नमस्कार. आता आपल्या या काव्य संध्येचा दुसरा विषय आहे प्रेम. आता
माझ्या या कवितेत मी प्रेम हा विषय जरा वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जसं प्रेम हा विषय कॉमन पण सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. बरोबर. प्रेमाचा अर्थ व्यापक आणि सखोल आहे. पण पिढीसाठी मात्र काही वेगळाच आहे. तर माझ्या या कवितेच्या माध्यमातून प्रेमाच्या वेगवेगळ्या रंगछटा तर मी वर्णन करण्याचा प्रयत्न केलाच आहे, परंतु आजच्या पिढीसाठी एक छोटासा मेसेज पण आहे. तर मी कवितेला सुरुवात करते. कवितेचे शीर्षक आहे प्रेमाची महती. प्रेम म्हणजे निर्मळ भावना, प्रेम म्हणजे असतो त्याग. प्रेम म्हणजे निर्मळ भावना, प्रेम म्हणजे असतो त्याग. प्रेमाच्या व्याख्येसाठी पुरेसे शब्द नाही माझ्याकडे आज, पण तरीही प्रयत्न मी करणार. कारण म्हणतात हा महिना आहे प्रेमाचा. पण तरीही प्रयत्न मी करणार, कारण म्हणतात हा महिना आहे प्रेमाचा. आणि ह्या निमित्ताने का होईना, पण प्रेमाच्या विविध रंगछटा जाणून घेण्याचा. प्रेमाचे सगळ्यात पवित्र रूप म्हणजे वात्सल्य मूर्ती आई. प्रेमाचे सगळ्यात पवित्र रूप म्हणजे वात्सल्य मूर्ती आई. तिच्या निरपेक्ष प्रेमाची कशाशी तुलनाच होणे नाही. लेकराच्या जीवनाला आई असते मायेची सावली. लेकराच्या जीवनाला आई असते मायेची सावली. म्हणूनच माझ्या विठुरायाला देखील म्हणते मी माऊली. प्रेम म्हणजे सीतेचा त्याग, 14 वर्षांचा वनवास. प्रेम म्हणजे सीतेचा त्याग, 14 वर्षांचा वनवास. लक्ष्मणाच्या विरहात देखील उर्मिलेचा पतीच्या निर्णयावरचा विश्वास. प्रेम म्हणजे पती पत्नींचे समर्पण, निष्ठा आणि जबाबदारी. प्रेम म्हणजे पती पत्नीचे समर्पण, निष्ठा आणि जबाबदारी. प्रेमाची ताकद एवढी की सत्यवानाला यमराज देखील पाठवतो माघारी. प्रेम म्हणजे मैत्री श्रीकृष्ण आणि सुदामाची. प्रेम म्हणजे मैत्री श्रीकृष्ण आणि सुदामाची. या प्रेमापोटी त्रिलोकीचा राजा बनतो पार्थचा सारथी. प्रेम म्हणजे भक्ती मीरेची कृष्णाप्रती. प्रेम म्हणजे भक्ती मीरेची कृष्णाप्रती. म्हणून भक्ताच्या एका हाकेला देव पृथ्वीवर अवतरती. प्रेम म्हणजे निष्ठा सैनिकांची देशासाठी. प्रेम म्हणजे निष्ठा सैनिकांची देशासाठी. मायभूमीवर संकट येता देती प्राणांची आहुती. व्यापक आहे प्रेमाचा अर्थ, थोर प्रेमाची महती. व्यापक आहे प्रेमाचा अर्थ, थोर प्रेमाची महती. पण आजच्या पिढीला मात्र प्रेम म्हणजे बी माय व्हॅलेंटाईन एवढेच आहे माहिती, एवढेच आहे माहिती. धन्यवाद. वा, खूप सुंदर. अतिशय सुंदर आहे. फार फार आवडली कविता, फार हो. सुरेख आहे. छान आहे, छान आहे. Thank you. सगळे दाखले खूप छान. एक इतके छान दिलेत, खूपच छान. खरंच Yes. खरंच. बाहुली. Thank you. तुम्ही संपूर्ण सारांश दिल्यासारखं अगदी छान रचना खरंच आहे. केली. छान खूपच आहे. छान. एकदम सुंदर. सगळे आले हो. त्याच्यात. हो. तर प्रेमाचे हे वेगवेगळे अर्थ असतात, याकडे दुर्लक्षित Correct. होतं आणि विशेषतः आजच्या पिढीचं. बरोबर. सगळं बरोबर. कव्हर केलं अगदी छान. हो हो. हो. खूप छान. अतिशय सुंदर. अनुपमा, आता सांगू का तुझ्याविषयी? हा, अगदी थोडक्यात. हो हो हो. येस येस. अनुपमाजी आपल्या सर्वे सर्वा पोइझिटेलच्या, अरे ही भारतातली, मुंबई भारतातली कवयित्री आहे. माय वर्ल्ड 2016 कविता संग्रह प्रकाशित झालाय तिचा. 2023 जागतिक कवयित्री हा पुरस्कार मिळालाय एशियन लिटररी सोसायटीचा. सेठी कृष्णचंद्र यांच्या माय कोट्स अनफोल्ड मिस्ट्री ऑफ लाईफ पुस्तकाचा इंग्रजीतून मराठी अनुवाद तिने केलाय. जुलै 21 एक मराठी कविता पुणे FM वर प्रसारित झाली आहे आणि 50हून अधिक काव्यसंग्रहातून तिने सहलेखन केलेलं आहे. वर्ल्ड पोएट्री अँथमचे मराठी भाषेत रूपांतर केलेले आहे. अशी मल्टी टॅलेंटेड आपली अनुपमा जी आहेत, काव्यात खूपच छान भरारी घेत आहेत आणि सगळ्या भाषात, मराठी पण अतिशय सुरेख असतात कविता. खूप छान करते. थँक्यू स्नेहलजी. आता छान थँक्यू सादर परिचयासाठी. येस येस. ऍक्च्युली तुमच्या सगळ्यांकडनं शिकत आहे अजूनही, आणि तुमचा असा साथ असू द्या म्हणजे आपण ह्या वाटचालीत पुढे जाऊ शकतो. खूप खूप धन्यवाद. आज सगळे तुम्ही जॉईन करून इतक्या छान कविता रचना आम्हाला ऐकायला मिळाल्या. मी एक प्रेमावर लिहिलेली कविता मी सादर करत आहे. प्रेमाची खरी व्याख्या जाणली का कुणी? प्रेमाबद्दल ऐकली आहेत बरीच,
कहाणी व गाणी. मलाही वाटते प्रेमाबद्दल खूप काही बोलावे, मनातल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करावे. प्रेम हे निस्वार्थी असावे. प्रेम अहंकारी नसावे. व्यक्त न होता समजावे, शब्दाविना कळावे. प्रेम हे निस्वार्थी असावे. प्रेम अहंकारी नसावे. व्यक्त न होता समजावे, शब्दाविना कळावे. प्रेमात एकमेकांचे दोष देखील स्वीकारावे. काही चुकले मुकले तर द्वेष नाही बाळगावे. प्रेमात एकमेकांचे दोष देखील स्वीकारावे. काही चुकले मुकले तर द्वेष नाही बाळगावे. प्रेम हे नफा नुकसानाच्या पलीकडे असावे. प्रेम हे मुके व आंधळे असले तरी निर्दयी नसावे. प्रेम हे नफा नुकसानाच्या पलीकडे असावे. प्रेम हे मुके व आंधळे असले तरी निर्दयी नसावे. शेवटच्या 4 ओळी आहेत. प्रेमात छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधावा. प्रेमात निष्ठुरपणा व क्रोध नसावा. प्रेमात छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधावा. प्रेमात निष्ठुरपणा व क्रोध नसावा. प्रेमात साधेपणा असावा. प्रेमाने जग देखील जिंकता येते. सुखी व स्वच्छंदी राहता येते. प्रेमाने जग देखील जिंकता येते. सुखी व स्वच्छंदी राहता येते. थँक्यू सो मच. सुंदर. खूप सुंदर. तुझी कविता खूपच सुंदर कविता. अप्रतिम. खूपच सुंदर. थँक्यू. तुम्ही आमच्या सगळ्यांचंच प्रेम जिंकलात. थँक्यू. आणि आम्हाला देखील तुमच्या सगळ्यांच्या कविता फार फार आवडल्यात आणि खूपच छान वेगवेगळ्या छटा दाखवल्यात प्रत्येकांच्या रचनेतून. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा प्रोग्राम? खूप सुंदर. सुंदर. खूपच सुंदर. खूपच सुंदर. विषय 100 प्रेमाचा होता. मार्क्स. दीपाजी, तुम्ही काही सांगू इच्छिता? तुमचा हा पहिला प्रोग्राम आहे पोएझी टेल्स वर. हो, ऍक्च्युली मला खूपच आनंद होतो आहे की एवढ्या म्हणजे दिग्गज लोकांसोबत मी स्टेज शेअर करते आहे. आणि आज माझ्या रचनांना म्हणजे ज्या आता म्हणजे आतापर्यंत माझ्या पुरता किंवा माझ्या घरात मी ऐकत होती, तर आज त्या पोहोचल्या लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून. तर तुमची खूपच आभारी आहे आणि खूप छान वाटला आजचा प्रोग्राम. आजचा अनुभव म्हणजे मला अगदी मेमोरेबल राहील. थँक्यू. आणि असंच भाग घेत राहा. सगळ्यांना हीच विनंती आहे की असंच तुम्ही प्रोत्साहन देत राहा, भाग घेत राहा. सगळे विषय छान वाटले. हो, अगदी. आणि नवीन नवीन चेहरे येत आहेत, ते पण छान आहे. येस, बरोबर. खूप बरं वाटतं. तर आता आपण आजच्या रेंजचा प्रॉब्लेम येतोय, नेटवर्कचा काहीतरी. हा मध्ये थोडं क्लिअर येतोय आवाज? नाही, आम्हाला ऐकू येत आहे. आवाज क्लिअर आहे. आवाज क्लिअर आहे. मे बी त्यांना आपला आवाज पोहोचत नाहीये बहुतेक. एनिवेज, आपण दोन्ही फेऱ्या आपल्या समाप्तीस आल्यात. तर सांगता करते कार्यक्रमाची. आपण समापनाकडे पोहोचलो आहोत. तर सर्वांचे मी खूप खूप आभार मानू इच्छिते आणि एस्पेशली आपले जे ऑडियन्स प्रेक्षक आपल्याशी जुडले गेलेत. रुपाली गोरेजींनी छान छान कमेंट्स केलेत. श्रीकृष्णा काळकरजी यांनी सगळ्यांना नमस्कार केला आहे. हे आपले ज्येष्ठ कवी आहेत आणि छान छान रचना प्रस्तुत करतात. हे देखील आपल्या काव्यगोष्ठीत भाग घेत राहतात. तर सर, खूप खूप आभार आपले. अजयजी होते आपल्याशी जुडलेले. माधुरी कुलकर्णीजी ह्या बँगलोरहून आपल्या कवयित्री आहेत. आणि आजही आपल्याशी हैदराबादहून शोभाजी, कविताजी, म्हणजे ऑल द वे फ्रॉम हैदराबाद. आणि तरी मराठी इतकं अस्खलित लिहिता, सुंदर सादरीकरण करतात. यातच आपली काय म्हणतात ना, युनिटी इन डायव्हर्सिटी हे दिसून येतं. तर खूपच सुरेख अगदी.
आता सगळ्यांचा मी मनापासून आभार मानते आणि इथेच आजचा कार्यक्रम समापन करते. थँक्यू सो पुन्हा मच. भेटू. थँक्यू. गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. शुभरात्री. आभार. सगळ्यांना ऑल द बेस्ट. नवनवीन कवितांसाठी सगळ्यांना धन्यवाद. ऑल द बेस्ट. येस, थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. येस. हे लीप इयर आहे. लीप इयर मध्ये